हाय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या मॅथ टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण शिकत आहे मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि तोही मी मराठीमध्ये एक्सप्लेनेशन करत आहे. आता आपण प्रॅक्टिस सेटला स्टार्टिंग केलेली आहे. लास्ट पार्टमध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल सॉल्व करून दाखवलेलं आहे. आता आपण नवीन प्रॉब्लेमकडे ओढणार आहे. तर क्वेश्चन नंबर 2, सॉल्विंग द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. त्याच्या पहिले माझी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल आणि लाईक माय चॅनल. चला तर मग आपण वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. 3 इक्वेशन काय आहे? इक्वेशन नंबर फर्स्ट. There are so many equations in that practice set for solving. First equation number is 3a plus 5b is equal to 26 plus 5b a plus 5b is equal to 22. या क्वेश्चनमध्ये बरेच इक्वेशन आपल्याला सॉल्व करण्यासाठी सांगितलेले आहे. त्याच्यामधलं हे पहिलं आहे. तर आपण ते आता बघत आहोत. तर कसं सॉल्व करणार आहे? तर आपण हे इलिमिनेटिंग मेथडनं सॉल्व करणार आहोत. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कसं यूज करायचं. आपण आधी सॉल्व एक्झाम्पलमध्ये ते बघितलं आहे. आता चला बघा. 3a प्लस 5b. लेट्स 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. हे झालं आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि a प्लस 5b इज इक्वल टू 22 हे झालं आपलं इक्वेशन नंबर सेकंड. समजलं कसं सॉल्विंग स्टार्ट करायचं आहे? तर या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 द्यायचं आणि याला इक्वेशन नंबर सेकंड द्यायचं. तर आता आपल्याला म्हणजे बघायचं आहे इक्वेशनमध्ये काय सिमिलरिटी दिसते, काही कोणता व्हेरिएबल सिमिलर दिसते का दोन्ही इक्वेशनमध्ये. तर हो, या दोन्ही इक्वेशनमध्ये आपल्याला एक व्हेरिएबल सेम दिसतो आहे, तो म्हणजे व्हेरिएबल बी. व्हेरिएबल बीची व्हॅल्यू सेम आहे. इक्वेशन नंबर 1मध्ये 5 आहे आणि इक्वेशन नंबर 2मध्ये 5 आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की त्यांचे साईन काय आहे. तर या इक्वेशनचं साईनसुद्धा पॉझिटिव्ह आहे आणि याचं पण पॉझिटिव्ह आहे. म्हणजे इथं पण ॲडिशन केलेली आहे, इथं पण ॲडिशन केलेली आहे. मग जेव्हा आपल्याला ॲडिशन ही साईन दिसेल तेव्हा आपण कोणती मेथड वापरायची? तेव्हा आपण सबट्रॅक्शन मेथड वापरायची. म्हणजेच की एका इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशनमधून सबट्रॅक्ट करायचं. तर आता याच्यामध्ये जे मोठे इक्वेशनची व्हॅल्यू जास्त असेल त्या इक्वेशनमधून ज्या व्हॅल्यू छोट्या आहे त्याला आपण सबट्रॅक्ट करणार आहोत. तर चला बघा कसं करणार आहोत ते. आता आपण सबट्रॅक्ट करणार आहोत इक्वेशन सेकंड. सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. कळालं का तुम्हाला काय सबट्रॅक्ट करणार आहे? इक्वेशन सेकंड आपण सबट्रॅक्ट करणार आहे कशामधून? फर्स्टमधून. तर चला बघा कसं करणार आहोत ते. आता इथं आपण सरळ असं इक्वेशन लिहायचं. 3a प्लस 5b मायनस a प्लस 5b. आपण पहिले या साईडला सबट्रॅक्ट करून घेतलं, नंतर आपण या साईडला सबट्रॅक्ट करून घेऊ, एकामेकांना घेऊ. 26 मायनस 22. तर आता 3a प्लस 5b हे असं. आता हे मायनस साईन या बॉक्सला मल्टिप्लाय करेल तर काय येईल त्याची व्हॅल्यू? ए काय आहे? पॉझिटिव्ह प्लस आहे. मायनस प्लस मायनस होईल. हा पण प्लस आहे तर याला मायनसनं प्लसला मल्टिप्लाय केलं तर इथं पण मायनस होईल म्हणजे मायनस 5b. तर इकडे येईल 26 मायनस 22 काय होईल? तर तो होईल 4. कळालं ना सगळ्यांना? चला पुढे बघा. हे झालं आपलं असं सॉल्व करून. नंतर जे सिमिलर आहे त्यांना जवळ घ्यायचं. 3a मायनस a प्लस b मायनस 5b. काही नाही, सिमिलर व्हेरिएबल आपण जवळ घेतले, बस तेवढं आपल्याला इझी समजण्यासाठी. आता तुम्ही डायरेक्ट पण ही स्टेप करू शकता. डायरेक्टली 3a मधून मायनस ए मायनस करू शकता, पण मी तुम्हाला समजण्यासाठी एक स्टेप वाढवली. तर 3a मायनस ए काय होईल? 2a आणि b मायनस 5b. सॉरी इथं पण 5b आहे आणि इथं पण 5b आहे. सॉरी फॉर दॅट. इथं पण 5b होईल. तर हा 5b मायनस 5b हे कॅन्सल होऊन जातील आणि इकडे 4 राहील. कळालं का? मग आता चुकी म्हणून शिका. माझी काय चूक झाली होती तर मी 5 लिहिण्याचं विसरली होती, याच्यामुळे पूर्ण इक्वेशन चुकलं असतं.
पण ते मला वेळेवर समजलं. आता आपण ते दुरुस्त करून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला कळालं की कसं काय 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 चुका आपल्या होऊ शकतात. तर अशा चुका न होऊ म्हणून कॉन्सन्ट्रेशननं तुम्ही बघा. आता चला पुढे बघा. A=2. आता हा 2 आपण इकडे पाठवला तर काय होईल, डिवाइडला जाईल 4/2. एची व्हॅल्यू काय येईल आपली 4/2, 2 2 जा 4. सिम्पल आली आपली एची व्हॅल्यू. काय आलेली आहे एची व्हॅल्यू आली 2. आता आपली बीची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची आहे. तर ते एकदम सोपं आहे. आपण एची व्हॅल्यू हे इक्वेशन सेकंडमध्ये पुट करू आणि त्याच्यानंतर बीची व्हॅल्यू फाईंड करू. तर कसं, चला पुट A=2 इन इक्वेशन सेकंडमध्ये A=2 लिहायचं. तर लिहायचं इक्वेशन सेकंड काय, A+5B=22. तर इथं हा ए आहे. एची व्हॅल्यू आपण लिहिली आहे 2, नंतर 5B=22. आता 5B असा एला आपण 2ला इकडे पाठवू. इकडे पाठवलं म्हणजे तो मायनस होईल. याची व्हॅल्यू 2 झाला मायनस. 5B=22 - 2 तो झाला 20. बी हा 5 पण इकडे पाठवला तर तो डिवाइडला गेला. मग B=5 20/5. 20/5 काय होतं तर 4 होतं. हा झाला 4. मीन्स आपली बीची व्हॅल्यू पण आली. बीची व्हॅल्यू आलेली आहे 4. कळालं मग सगळ्यांना. तर आपल्या अशा प्रकारे दोन्ही व्हॅल्यू आपण एकदम सिम्पल स्टेपनं सॉल्व करून फाईंड केलेलं आहे. एकदम सिम्पल असं एक्झाम्पल होतं हे, त्याच्यामुळे त्याच्यात काहीच कठीण वगैरे नव्हतं. आता थोडं स्टेप वाढत जातील, थोडं एक्झाम्पलमध्ये थोडं चेंजेस येत जातील, पण हे पहिलं होतं त्याच्यामुळे सिम्पल होतं. तर चला लिहा. आता एची व्हॅल्यू आहे 2 आणि बीची व्हॅल्यू आहे 4. Therefore the solution is AB = 2 4. समजला सगळ्यांना एकदम चांगल्या प्रकारे कळालं असेल. तरीसुद्धा मी एकदा रिवाईज करून सांगते. एकदम सिम्पल आपण वापरलेलं आहे. आपल्याला 2 इक्वेशन दिले होते, 3A + 5B = 26 अँड A + 5B = 22. आपण काय केलं, सबट्रॅक्टिंग मेथड वापरली. का वापरली, कारण दोन्ही बी इक्वेशन जर पॉझिटिव्ह असले तर सबट्रॅक्शन मेथड वापरायची. तर आपण या इक्वेशनमधून पहिल्या इक्वेशन मधून दुसरं इक्वेशन सबट्रॅक्ट केलं आणि सिम्पली ह्या स्टेप करत जात आपल्या एची व्हॅल्यू आलेली आहे 2 आणि त्या एची व्हॅल्यू 2 आपण इक्वेशन बी फर्स्टमध्ये पुट केली. इथं ती पुट केली, नंतर परत सॉल्व करत गेलो आणि बीची व्हॅल्यू अशा प्रकारे 4 आली. सिम्पल आहे. तर चला तुम्ही हे इक्वेशन सॉल्व करून बघा. माझं एकदा व्हिडिओ परत 2 वेळेस हा व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर तुम्ही सॉल्व करा आणि रोज कंटिन्युअसली याची प्रॅक्टिस करत जा, तरच तुम्हाला येणार आहे. मॅथमॅटिक्स इज नॉट require only reading. This is not related to reading, only practice. म्हणजेच की मॅथमॅटिक्समध्ये आपण फुल्ली प्रॅक्टिस करायला पाहिजे. रीडिंग हा सब्जेक्ट मॅथमॅटिक्सचं रीडिंग कोणत्याच प्रकारे होत नसतं. मॅथमॅटिक्स फोकस ऑन प्रॅक्टिस. इन मॅथमॅटिक्स वी आर फोकसिंग ऑन प्रॅक्टिस. म्हणूनच तुम्ही डेली प्रॅक्टिस करा, ही माझी विनंती आहे तुम्हाला करायची. तुम्हाला जर 10वीच्या बोर्ड एक्झाममध्ये चांगले मार्क्स घ्यायचे असेल तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि याच प्रकारे हा चॅनल आपण नवीन ज्यांना इंग्लिशमधून एवढं कळत नाही त्यांच्यासाठी स्पेशली मराठीमध्ये सुरू केला आहे. आणि माझी तुम्हाला सर्वांना एवढीच विनंती आहे, खूप आपल्या मराठी विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.